क्वालिफायचा सामना अंतिम 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता संघ प्रवेश करेल त्यासाठी होणारी ही लढत. नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला वाईट चेंडू टाकलाय. धावसंख्या झाली ती धावफलकावरती. आनंदजी मला सांगतात 1 बाद 1 धाव. चांदीचा ब्रेसलेट आलेला आहे मालिकावीर. यावेळेला मोठा फटका आल्या बॅटिंग मध्ये आणि त्याला धाडलाय पार्किंग लॉट मध्ये मानस पाटील ब्रँडेड षटकार. सन्माननीय जनार्दनजी खोपटकर सरांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती या. आपलं सुद्धा स्वागत आहे. ओहो पुन्हा एकदा फटका फसला. यावेळेला एसटी रक्षक ऋतिक मोहन जावळे टिपलाय झेल संपलाय मानस पाटील यांचा. धावसंख्या झाली धावफलकावरती 2 बाद 7. पहिलं षटक मार्गस्थ असताना एक षटकार जरूर लगावला मानस पाटील यांच्या बॅटीतून आपण पाहिलात. आवश्यकता होती रनांची. दुसरा षटकार लगावण्याचा प्रयत्न. एक बॅटर अजून पाठवा. बॅटर फास्ट या अनिकेत. अजून एक एक्स्ट्रा बॅटर पाठवा प्लीज. सहकार्य करा. नवीन बॅटर अनिकेत पाटील आपण पाहतोय. भूषण आपल्या षटकातील पुढचा चेंडू 7 धावा धावफलकावरती. क्वालिफायचा सामना. हो पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी यावेळेला करतायत भूषण मोहन झावडे. डॉट चेंडू. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओहो खोला टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. तत्वर मात्र एक धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. 2 बाद 8 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. यानंतर होणारा सामना क्वालिफायचा सामना असेल. माऊली 11 थल विरुद्ध नीर 11 पुरस्कृत सिद्धिविनायक भिंगारे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. गोलंदाजी मार्कवर मागच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने 35 धावा खर्च केल्या त्याच गोलंदाजाला पाचारण केलाय. स्ट्राईकला त्या अनिकेत पाटील. नॉन स्ट्राईकला जयेश पाटील. गोलंदाजी मार्कवर भूषण जावडे बुमरा. फुल टॉप चेंडू आणि फुल टच चेंडूवरती केलेला प्रतिकार. यावेळेला आलाय दमदार षटकार. डीजे धावसंख्या झाली ती 14. पहिल्या चेंडूवरती षटकार.
षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत पाटील साठी एक षटकाराचे सारे नक्कीच खेळतायत. भूषण आपल्या षटकातील पुढचा चेंडू. हो पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू स्टेट अँड ड्राईव्ह अनिकेत पाटीलच्या बॅटीतून धमाकेदार दुसरा. भूषण जावरे बुमराह षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत पाटील. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता पण त्यावेळेला मात्र आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न एक धाव लेग बायच्या स्वरूपात अर्जित केली गेली. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झाली ती 21. अद्याप येणारे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवरती जयेश पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतील की गोलंदाज कमबॅक करतील. भूषण जावडे षटकातील पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू यावेळेला लाईन आणि लेथवरती गोलंदाजी करतायत जयेश पाटील. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करत होते त्याच फलंदाजाला शांत ठेवलाय यावेळेला गोलंदाज भूषण जावरे बुमराह. 2 चेंडू येणं बाकी. फलंदाजीच्या माहितीसाठी धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 21. यावेळेला लेगस्टिकच्या बाहेर पंच नाराज वाईट घोषित करतात. अवांतर धावेने वाढ. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 22 धावा 22. 22 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा 2 चेंडू येणं बाकी आहेत. भूषण गोलंदाजी करतात. नक्की थोडासा दबाव आहे. 2 षटकार आलेत. कमबॅक करायचं आहे. त्याच छाटीची गोलंदाजी करावी लागेल. ओहो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू डीप मधून येतील. श्रेयस जावरे चेंडू वाढवतील. चेंडूची फेकी करतील. त्यातून मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न करतायत अनिकेत पाटील. मात्र 2 धावावर समाधान. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या झाली ती 24. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटचा चेंडू. हो यावेळेला शेवटचा चेंडू वेट अँड वॉच आणि शेवटच्या चेंडूवरती लावली आहे वाट. चेंडू गेलाय सीमा पार. अनिकेत जयेश स्वरूप कोच थोड़े से टेंशन में है. उमाकांत पाटिल करे तो क्या करे. आज इस गेंदबाज ने दुविधा में डाल दिया है. इस ओवर में भी 22 रन खर्च किए. पहले ओवर में 8 और इस ओवर में 22. टोटल टीम का स्कोर जा पहुंचा है 30 रन और 31 रनों का टारगेट सेट किया है.
जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच उमाकांत कोच सांगतायत 12 चेंडू खेळा 5 मारा. कोच आहेत आणि नक्कीच कोचची जबाबदारी आहे आणि नक्कीच प्रशिक्षक कशाला म्हटलं जातं. प्रारंभिक जोड़ी मैदान पर पिछले मैच में 12 गेंदों में 46 रनों का योगदान दिया था ऋषिकेश मोहन झावड़े. वो कामगिरी फिर से एक बार यहां पर दोहरानी होगी, पर गेंदबाजी के लिए लेते हुए छोटे कद के खिलाड़ी, छोटा तीर वार करे गंभीर, सुड़कुली एक्सप्रेस जिसे कहा जाता है. कम आयु में इस खिलाड़ी ने अपनी पहचान बनाई. 31 रन 31. 30 धावा झाल्यात. 31 धावांची आवश्यकता आहे. चालू करा सामना पंच. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुजित जयवंत तांबटकर. गोलंदाजीसाठी स्ट्राइकला आपण पाहतोय क्रिकेटचा बाहुबली ऋतिक और ऋषिकेश. ये दोनों बैटर, दोनों भाई भाई मैदान पर. तो गेंदबाजी करते हुए सुड़कोली एक्सप्रेस, छोटा तीर वार करे गंभीर. नाम है सुजित जयवंत तांबटकर. पहली ओवर की जिम्मेदारी कंधे पर लेते हुए 12 गेंदे 31 रनों की आवश्यकता है. पहिला चेंडू ऑन साइड खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत पारस. चांगलं क्षेत्ररक्षण पारसच्या माध्यमातून. एका धावेने सुरुवात केली. मागच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूंनी 7 षटकार लगावले होते, विध्वंसक फलंदाजी केली होती ना, तोच बॅटर स्ट्राइक एंडला ज्यांनी 46 धावांचं योगदान दिलं होतं, तोच बॅटर स्ट्राइक एंडला ऋषिकेश झावळे. ओहो, आणि यावेळेला पुन्हा थांबायचं नाव घेत नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला कव्हर करत असताना एक धाव दुसऱ्या चेंडूवरती षटकार. इन फॉर्म बॅटर आपण पाहतो. मी आधीच म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये 7 षटकार लगवण्याचा विक्रम ज्यांच्या माध्यमातून केला गेला होता ना, तोच बॅटर स्ट्राइक एंडला. बंटी थोडीशी लाईट वाढवा बंटी. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओहो, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. छोटा तीर वार करे गंभीर. मी आधीच म्हटलं होतं सोडकोली एक्सप्रेस कमबॅक केलं गेलाय. डीजेला संधी.
नक्की स्ट्रेट ड्राईव्ह खेळला क्षेत्ररक्षक आहेत. हो हो पुन्हा झेल धनीला दान केलाय. या वेळेला सनी यांच्या माध्यमातून झेल सोडलाय. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झाली ती धावफलकावरती 9 धावा. 31 धावांचा टार्गेट आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. आणि आता मात्र ऋतिक स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. षटकातील पुढचा चेंडू. ओहो लाऊड अपील केली गेली. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याची संधी होती मात्र बॅकअपला कोण नव्हता. एक धाव लेग बायच्या स्वरूपात अर्जित केली गेली. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली होती 10 धावा. उर्वरित 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मी लक्ष वेधेन 6 चेंडू 21 धावांची गरज. चेंडू 21 धावांची गरज. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. स्पीडअप करा. साठी आलेत. 6 चेंडू 21 धावा. क्रिकेटचा बाहुबली, दमदार आमदार प्रीमियर लीग आणि त्याच्या मॅच मध्ये 3 चेंडूवरती 18 धावांची गरज असताना हीच खेळी आठवण करून देतोय. कारण या खेळाडूकडे ती क्षमता आहे. पब्लिक गेली होती आनंद, मी तिथे स्वतः होतो की काय 3 चेंडूमध्ये 18 धावा होणार. पण पहिला षटकार आला, पब्लिक थांबली. दुसऱ्या षटकाराला अजून जवळ गेली आणि तिसऱ्या षटकार नक्कीच त्यांनी लगावला तो बॅटर. आपण पाहतोय क्रिकेटचा बाहुबली ऋतिक मोहन जावडे स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 21 धावांची गरज असताना आवश्यकता आहेत 3 षटकारांची आणि पहिला षटकार आलाय. मानसवरती केलेला प्रतिकार येतोय धमाकेदार षटकार. चेंडू 15 धावांची गरज. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅटर. क्रिकेटचा बाहुबली फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाहूया कोण आहेत. आणि टिपलाय झेल, संपलाय फलंदाज. मॅच मध्ये ज्या फलंदाजाने एक षटकार राहून सुरुवात केली होती तोच बॅटर चौकाराच्या साह्याने सुरुवात करतोय. 3 चेंडू 11 धावांची गरज. स्पीडअप करा. पुन्हा एकदा 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. श्रेयस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, कोण करणार सरशी. ओहो पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. मिडॉनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न. एकच धाव घेतली जाईल. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 10 धावा. 1 षटकार 1 चौकार.
या मॅच मध्ये प्रत्येक टीम मीटिंग मध्ये करू नका प्लीज. जयेश पाटील जागेवर राहा मित्रा. दोन चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे आणि नक्कीच आपण पाहतो आई वर्धानी सुडकोलीचे खजिनदार मॅनेजर तिथून मात्र कोचिंग करत आहेत कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. आपण सुजितला पाहतोय समोर. दोन चेंडू 10 धावांची गरज आहे. एक चेंडूवर मॅच आहे आणि पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत पळतायत. एक धाव घेतली गेली दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद झालेत आणि अशा प्रकारे भूषण सारख्या फलंदाजाला रनआउट केलाय डीजे. आपण या स्पर्धेमध्ये चांगला प्रयत्न केलात पण त्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलात. या मॅचचा मॅच अनिकेत पाटील लाईनअप केल्यानंतर लगेच यायचंय आणि मैदान खाली करा लगेच कारण दुसरा मॅच खेळवायचा आहे. महाविलवण एकविरा थल संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षणासाठी उतरले कारण नाणेफेकीचा कौल जिंकलाय सिद्धिविनायक भिंगारी संघाने आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय महाविलवण एकविरा थल संघाला. 2 षटकांचा होणारा सामना आहे.